एक वाक्य लिहून घ्या, मरेपर्यंत पाठ करा. ज्याला इज्जत आणि इस्टेट घालवायची असेल त्यानं दोस्ती नालायक अशी करायची. बस दोस्ती नालायक अशी केली की आपल्या जमिनीला आपोआप गिराईक लागतं. त्याला सत्यनारायण घालायची गरज नाही. आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले ते केवळ कशामुळे झाले? संगतीमुळं. संगत बुद्धिमानाची केल्यावर बर्बादी होईल असं कदापि घडणार नाही. इम्पॉसिबल थिंग इन द वर्ल्ड. चांगल्या माणसात बसणारा माणूस बर्बाद होऊ शकतो हे शक्य नाही, पण नालायकात बसणारा सुधरू शकतो, घडणारच. वाक्य नाही का? आणि नालायक वागायला काही कोर्स नाही. त्याला काय फक्त दोस्त नालायक करायचा ओके का? त्याला असं वाचावं लागतं पुस्तकात, दारू पिताने डोळे झाकावेत, बाहेर येताने थुकत यावे, येताने तोंड वाकडे तिकडे करावे, आपल्याच पायजम्यात आपण मुतावे, याला बेवडा असे म्हणतात. पुस्तकात का दोस्त नालायक कार्यक्रम ओके. कळलं ना? नीट आहे का? कोण? संत. आता वाक्य नीट आहे का बरं का? अनुभवाशिवाय नाही, देवाशिवाय नाही, आणि हिताचं सोडून नाही. हिताचं आतापर्यंत फक्त दोघांनी सांगितलं, एक आई वडील आणि दोन संत, आणि दोघांच्याच गोत्यात आलं. जगाचं हित आई बापाने जाणलं, धोका दोघांनाच बसला. तुम्हाला एक माहिती आहे का? जगात अख्ख्यात जर धोका कोणाला बसला असेल तर आई वडिलांना. बस आईला जर माहीत असताना माझं दूध पिऊन हे इतकं रांगडं निघणार आहे तिनं पाजलं नसतं, आणि बापाला जर माहीत असताना मला हे उचलून आपडणार आहे त्यानं होऊ दिलं नसतं. हे ध्यानात ठेवा, जगात सगळ्यात मोठा धोका जर लोकांनी कुणाला दिला असेल तर आई बापाला. जिथं दूध पिले तिची कदर राहिली नाही. ज्या बापाने संसार उभा केला त्याची जाण राहिली नाही. बाकी काय भागवतांनी आणि सूर्यवाचिता. तर वाक्य निराय का? जिथं दूध पिले तिच्याशी गद्दारी केली. ज्या संतांनी संप्रदाय उभा केला त्यांचं नाम माणसं थोबाडात घेत नाही. याच्यापेक्षा जगात सगळ्यात मोठा धोका दोघांना बसला, एक आई वडील आणि दोन संत. सांगा आई इतका धोका कुणाला बसलाय? आपण खरे गद्दार आहोत की जिचं दूध पिले तिला धोका दिला. खऱ्या प्रेमाला धोका जर कोणी आईबापाच्या दिला असेल तर आपण, आणि आपल्या प्रेमाचा खरा फायदा जर कोणी घेतला असेल तर सासरवाडीच्या माणसांनी. हे ध्यानात ठेवा. आता तुम्ही मला सांगा, वर्षभर तुमच्या घरी जेवढे पाहुणे येतात त्यात तुमचे जास्त का बायकोचे? लबाड बोलायचं नाही, बायकोचे. तुमचे का भूकंपात गेले का कुठं पाण्यात बुडून मेले? कोणाच्या घरात गेलं का? हे कोण? मिसेसचे पप्पा. तुझे वारले का? हे टोनगे. हे कोण? मिसेसची मम्मी. तुझी वाहून गेली का? अरे लाज सोडल्यासारखं माणसं जागत्या आणि त्यांना बाकीचे ग्रॅज्युएट म्हणत्या. आता कलियुगाचा एक नियम आहे, माणूस नालायक वागला का त्याला माणसं म्हणतात टॉप. आता उभ्यानं जेव्हा ते याडपट, उभ्यानं कुणी जेवावं? ज्याला मूळव्याधाचा खास त्रास आहे किंवा ज्याची बसल्या बसल्या आग होते. म्हशीला चारा कशात टाकताय? अय, म्हशीला चारा कशात टाकताय? दावणी म्हणजे गव्हाणी, बरोबर आहे ना? बैलाला चारा कशात टाकताय? गव्हाणी. बैल बसून चारा खातो का उभ्यानं? उभ्यानं. म्हैस उभ्यानं चारा खाते का बसून? उभ्याने, बरोबर आहे ना? उभ्या आहे तोपर्यंत खाणार, खायचं संपलं बसणार. मग हे टेबल जे मांडलेत ना ही गव्हाण आहे, म्हणजे साईडला खिलारी आहेत ना हे शर्टिंग करेल टोनगे बैल आहेत. अरे लाज वाटली पाहिजे. एक वाक्य ध्यानात ठेवा, पैसा किती जरी झाला तरी धर्म, संस्कृती आणि नीतिमत्ता कधी विकत घेता येत नाही. ध्यानात ठेवा. आणि एक ध्यानात ठेवा, तुमच्याकडे किती पैसा जरी झाला तर एक वाक्य लिहून घ्या, नीती ठेवाल तर लक्ष्मी पायात राहील आणि नीती सोडाल तर लक्ष्मी पायात सगळ जाईल. ध्यानात ठेवा. धर्म, नीतिमत्ता आणि संस्कृती माणसानं गळ्यावर सूर्य आली तरी बदलू नये. पैसा आला म्हणजे तू उभ्यानं जेवतो, पैसा आला म्हणजे तुम्ही चपला घालून चपात्या करता. निदान अक्कल नावाची गोष्ट असावं का नाही? असेल नवऱ्याला 5-25 हजार रुपये पगार, पण इतका भेजा खराब नसावा
का पाया चपला घालून खाणाराला लाज नाही पण करणारणीला थोडीफार. खाणारा काही खाईल त्याला काय लाज आहे, पण करणार पायात चप्पल घालून चपात्या करणार. एक वाक्य ध्यानात ठेवा, धर्म वाढवणं आपल्या हातात आहे, संप्रदाय वाढवणं आपल्या हातात आहे आणि संस्कृती जतन करणं आपल्या हातात आहे. तिन्ही वाक्य नीट आहे का? आणि त्यासाठी आपण आलोय. संप्रदाय वाढवायची गरज कोणाला आहे? आपल्याला आहे. धर्म टिकवायची गरज आपल्याला आहे. आपण टिकवला तर धर्म आहे, आपण पाळली तर नीती आहे आणि टिकवली तर संस्कृती आहे. मग ज्या शिवाजी संभाजीच्या राज्यात आपण जन्माला आलो, आपणच भिकार सोटू वागायचं, काय ताण राहिला? आपण एक वाक्य ध्यानात ठेवा, वारकरी संप्रदाय आहे म्हणून हे जग आहे ध्यानात. ज्या दिवशी कीर्तन प्रवचन कमी होतील ना, त्या दिवशी तुम्हाला बकराच्या जागेवर माणूस टांगलेला दिसेल. म्हातारा 60 रुपये किलो, पोऱ्या 40 रुपये किलो आणि 18 ते 22 9 रुपये किलो. आणि खाणारी जात पैदा झाल्याशिवाय लोकांनी धर्म संपवला. आता जर एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर क्वार्टर पाहिजे, तो बाबाला घोडा लावीन ना ती. अहो त्याला मूत बाजले होते, काही करीन, फक्त मुतवा. त्याच्या मागून अर्धी क्वार्टर होता, तो काही करीन. आत्ता म्हणा एखाद्याला तुला 1 लाख देतो उद्या सकाळपर्यंत इंदुरीकर दिसता का म्हणा, गेला घाटात सापडला समजायचं ध्यानात ठेवा. जिचं दूध पिले तिला मारणारी माणसं आहे. वाक्य नीट आहे का? आणि मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा कीर्तनात वाईट बोलता याचं कारण सांगतो तुम्हाला. तुमच्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे की मी उभा आहे तुम्ही बसेल आहे. ध्यानात ठेवा, आपल्या माणसाला आपल्याच माणसानं बोललं पाहिजे. ध्यानात, आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला अधिकारात बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून आमचा अधिकारात निम्म ऐकलं पाहिजे. ध्यानात, निम्म का होईना पण तुम्ही आमचा अधिकारात ऐकलं पाहिजे आणि आम्ही तुमच्यातले म्हणून तुम्हाला अधिकारात बोललं पाहिजे. धर्म संपला, कीर्तन महोत्सवाची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे. टेम्पोने गाया कापायला चालल्या, जन्मदाते आई बाप बिन भाकरीची मिली, एकादशीला दारू पिणारी अवलाद आहे, सोमवारी मूत पेणारे छक्के जिवंत आहे. कीर्तन काय टोमला ऐकता? सोमवारी आज काय वार आहे तरी मूत पेली. सोमवारी ती जात कोणती असन बो माणसाची तर नक्कीच नसणार. कीर्तन काय ऐकता? धर्म श्रेष्ठ आहे का? तुमचं आचरण तुम्हाला काही एक ध्यानात ठेवा, वाक्य पहिलं नीट आहे का? ते आई बापाला फेकून भाकरी आहेत. 50% बायका लोकांनी जाळून मारल्या. काय कीर्तन प्रवचन आहे का? 11 वाजता कचेरीच्या दारात पाय द्यायला जागा नाही. सगळे तारखेला आलेले. कुणी ब्राह्मण आहे? ब्राह्मण दिसला तुम्हाला? मारवाडी दिसला, गुजराती दिसला, पंजाबी दिसला. 7-8-10 हजार शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या एखाद्या ब्राह्मणाने केली काय? एखाद्या ब्राह्मणाने केली काय? एखाद्या गुजरात्याने केली काय? मग तुम्हाला का ऊत आलाय? लाज नसल्यासारखे टाळ्याबाजी तर परत अरे जरा शरम वाटू द्या. आपण माणसं कोण आहे त्याचं भान ठेवा. आपल्या भूमीचा अधिकार सांगतो तुम्हाला, नीट आहे का? आपण माणसं कुठं जन्माला यायले माहितीये का? पुन्हा ऐसे होणे नाही म्हणजे तुकोबा. पुन्हा ऐसे होणे नाही म्हणजे तुकोबा. आणि एक वाक्य लिहून घ्या, आपला धर्म, आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपला संप्रदाय याची किंमत आपलीच लोक कमी करीत असतात. आपल्या शेजारच्याचं लग्न कोण मोडीत आहे? आपणच. आपल्या पखवाजाला नाव कोण ठेवतंय? आपणच ना. आपल्या कीर्तनकाराला नाव ठेवणारे कोणाचे आहेत? आपलेच आहेत. आपल्या कुटुंबाच्या कचेरीत मारामाऱ्या लावणारी कोणाची आहेत? आपली लोक. आपल्या माणसाला मारायचे, पोलिसाला पैसे दे द्या. तुला 500 देतो त्याला हाण. तो कोणचा आहे? कोणाचा आहे तो? आपला आहे. हाणायचा कोणला आहे? आपल्याला. पैसे कोण दिलाय? लाज आहे तुम्हाला? तुझ्याच्यानं काय त्याचे वाकडे होत नाही. शुद्धी आहे ना तुम्ही? शुद्धी आहे. वाक्य हा विनोद नाही, हा टाइमपास नाही. आज आत्तापर्यंत बरबादीत निघालेले आपण आहोत. आणि एक वाक्य तुम्हाला सांगून टाकतो, आपल्या वागण्यामुळे आपण जगाच्या नकाशातच नाही. नकाशात नाही. आपण काय विद्वानाच्या यादीत आहे का? आपण काय बुद्धिमानाच्या यादीत आहे का? आपण काय व्यापाऱ्याच्या यादीत आहे का? आपण नक्की कुठे? आपण फक्त नवरदेवा पुढे बजाव.
वन्स मोर जागा झाला सारा गाव, पाणी सुटायला लागलं, घागर लागला. इथं जे ना आपण जीप काढू काढू आपले नवरदेवा पुढे नाचत यात काला कवा लागला भादवा त्यांना. आला त्यांचा सीझन, आता आला सीझन त्यांचा, सीझन त्यांचाच. आता लग्न सरे आले का उठले, बजाव बजाव. नवरदेवा पुढे नाचणारे काही पितीन. तुम्ही वऱ्हाड मुतवा बाटल्यांमध्ये हे खपा खप आणणार, खपा खप. ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला रे. 3 गाणे झाले तरी मुंगे येईन. परत धनगर वाड्यात घुसला, मुतला. शुद्धी आहे ना तुम्ही. आपला हे आपला धर्म कोणी बुडवला? आपण. आपल्या माणसाची किंमत कमी कोणी केली? आपण. आतापर्यंत आपलं वाटोळं कोणी केलंय? आपणच, दुसऱ्याने नाही. कळलं? अभंगातल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात झाली. आता एकदम बारीक ऐकायचं. कोण नामाचं महत्व सांगतो. किती प्रश्न सांगायचे? 4. कोण, का, कुणाला आणि काय. कळलं? त्यातला क्वेश्चन 1 इज स्टार्ट. कोण सांगतोय? तुकोबाराया. कोण तुकोबाराया? अनुरेनु या थोकना, अनुरेनु या. अनुरेनु या थोकना. तुका कशाय म्हणावा, तुका आता झाली सुरुवात. पहिल्या प्रश्नाला सुरुवात झाली. कोण तुकाराम महाराज? अणु इतके लहान, आकाश इतके मोठे. आहे का जगात इतका मोठा कोणी? आता आपल्याकडे मोठं कोणाला म्हणता? 2-4 धाबे, 1-2 पेट्रोल पंप, 5-6 डान्स बार, 1-2 कला केंद्र. माणसं म्हणता पार्टी तगडी आहे. ती पार्टी तर खरी भिकार सोट आहे. तुम्हाला वाक्य सांगून ठेवतो, लिहून घ्या. भौतिक श्रीमंती जेव्हा जास्त असते तेव्हा आध्यात्मिक श्रीमंती नसतेच. आणि आध्यात्मिक श्रीमंती जास्त असते तेव्हा भौतिक श्रीमंतीची गरजच काय. गाथा किती मोठा, किती मोठा पाण्याला विचारा. किती मोठा पाण्याला विचारा. किती मोठा दगडाला विचारा. दगड तरली आणि पाण्याने बुडावला नाही. गाथा किती मोठा, 13 दिवसात पाण्याची बुडवायची टाप झाली नाही. पाणी वतून मूत पिणाऱ्याच्या अवलादीला गाथा काय करणार आहे? त्याला कळल का गाथा? ज्यांनी दारूवारी इज्जती घातल्या, ज्यांनी दारूवारी इस्टेटी विकल्या, त्याला गाथा कळेल? अरे गाथा, गाथाच. पहिला शब्द चाललाय. कोण तुकोबाराया? अणु इतके लहान, आकाश इतके मोठे. आता आपण मोठे किती असलो ना, टिकणार आहे का? आपली श्रीमंती कवर? कावळ्याने भात लोटला नाही तवर. कावळ्याने भात लोटला का आपल्या श्रीमंतीचा बाठ्या बोळ झाला. वाक्य देऊन घ्या. तुकोबाराया आकाश एवढे मोठे. कळलं ना? कितवा प्रश्न झालाय? पहिला. काय उत्तर द्यायचं? कोण. कळलं ना? आकाश एवढे मोठे, अणु इतके लहान. पुन्हा ऐका बरं का. ब्रह्म म्हणजे तुकोबा. ब्रह्म म्हणजे तुकोबा. विष्णू म्हणजे तुकोबा. आणि तुकोबा म्हणजे तुकोबा. नो डाऊट अबाउट इट. याच्याबद्दल शंका. मला एक भिकार सोड भेटलं. त्यानं सांगितलं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असं म्हणत्या. मी म्हणलं कानफाड फोडीन. गेलेच. मग म्हणला विमान कुठं उतरलं होतं? म्हणलं तुझ्या चुलत्याच्या वावरात. तुझ्या बापाच्या वावरात कपाशी होती. त्याला डोकं लावण्यात काही मजा नाही. एका अवलादीनं मला विचारलं एवढ्या संतांनी चमत्कार केले, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या बुवाने का चालू नाही? त्याला मी सांगितलं तुला बाकीच्या बुवाची गरज नाही.
तुला मी एकटा भिंत चालून दाखवतो, तू फक्त वाघ हाव बसून ये. भिंत अशी कधी चालती का खायरे आहे, त्याला वाघ हाव बसून आला पाहिजे. बिन चैनीचा बोंबला धिंडतो का त्याची भाषा करतो. चड्डीला चैन तरी आहे का पिस्तुल्या तुझ्या? मुतायच्या टायमाला लक्षात आलं बसविलंच नाही जाणू. आणि तू काय बोलतो? ओ अरे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ज्ञानेश्वर महाराज किती मोठे होते रेड्याला विचारा. ज्ञानेश्वर महाराजांची श्रीमंती जयाचे द्वारी सोन्याचा. वळवळ काय करतो तुझ्याकडे? काय काय तुझ्याकडे? 2 अंगठ्या, ते बी एक मांडव परतनीची एक धोंड्याची. तुझ्या बापाचं काय टोन घ्या, तुझ्या बापाच्या अंडरपॅन्ट होती तुला लग्नाच्या अगोदर. बिचाऱ्या सासऱ्यानं 2 घेतल्या, नको भोंगळा हिंडायला बाप. तुला काय कळलं? देना ठेवा गाथा तो हय, गाथा तो गाथा. ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी. आणि तुकोबा म्हणजे क्वेश्चन नंबर 1 इज कम्प्लिटेड. कोण? तुकाराम महाराज. नीट ऐकायचं. आकाश इतके मोठे, अणु इतके लहान, ब्रह्म विष्णू म्हणजे तुकोबा, आणि तुकोबा म्हणजे तुकोबा. गाथा किती मोठा? पाण्याला विचारा. मधल्यांची वळवळ बंद, बुकायचं नाही. क्वेश्चन 1 इज कम्प्लिटेड. क्वेश्चन नंबर 2 इज स्टार्ट. का? का? उत्तर. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. लिहून घ्या वाक्य. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. भजनानं भजन केलं पाहिजे, पखवाद्याने पखवाद वाजवलं पाहिजे, बाबाने बाबाचं काम केलं पाहिजे. उपकार करीत नाही कोणी. शाळेतल्या पोरांना अभ्यास केला पाहिजे. काही लोक म्हणते आमचं पोर शाळेतला अभ्यास करतं, काढून घे शाळेतून. तुझ्या पोरामुळे शाळा आहे असे समजायचं काही काम नाही. तुझ्या पोरानं उलटे 3 पोरं नापास केले. तू बरे, तुझी अवलाद शाळेत पाठवायच्या लायकी सुद्धा नाही, पण आता घातली. ए काय नाही बसा. आय 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 आय. ती हे 30% देऊन ही परिस्थिती आहे. जर 66 दिले तर काय होईल? विठाला विठाला विठाला. आता या जागेवर कोण बसलंयच कवा? एवढी लोक काल तुम्ही आयुष्यात पाहिली तुमच्या? कीर्तनाला येत असते की एवढी लोक? आजच इंदुरीकर आहे का? चलो. आणि आमचं कीर्तन कोणाला पटो नाही तर न पटो, पण 90 जण 100 जणांमधल्या 90 जणांना जरी पटलं नाही तरी 10 जणांना ती काळाची. हे ब्रह्मन आत्मा काय सांगत? यांना यावड झाली. यांना काय ब्रह्मन आत्मा सांगते? हे त्या मापात राहिलेच नाही भाऊ. आता भंगार. यांना रामायण सांगून काय करता? राम पाणी भरतोय, सीता टीव्ही पाहती, कौशल्य ना तू सांभाळी ती. दशरथ 2 वेळा रामानं हल्ला, पंढरपूरला गेला दशरथ, परत अजून आला नाही. आता दशरथ साधे वाईट दिवस आहे का भाऊ? बिडी नाही दशरथाला बिडी. राम पाणी भरतोय, सीता टीव्ही पाहती, ह्या गोजीर वाण्या घरात. काटार होते कोणाला आग्ने शिखा 7 जन्माच्या गाठी. आता नाही, आता हे झटकवणे. आता हे झटकवणे. आता यांना दुसरा पर्याय नाही. वाक्य कुडवर आलं तर ध्यानात ठेवा. मी तुम्हाला कुठे गेलो तर जागेवा नगाला. तुम्ही कीर्तन सभेपोट टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला पुरं करून देणार मी सगळं. उत्तर नीट आहे का? का चाललंय ना? का? उत्तर. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याला ते काम केलं पाहिजे. भजनानं भजन केलं पाहिजे, पकवादानं पकवाद वाजवलं पाहिजे, बाबानं बाबाचं, बायकोन नवऱ्याची सेवा केली पाहिजे. आता काही लोक म्हणते ती बाई नवऱ्याची लय सेवा करते, बायको त्याची करते, ती काय उपकार करते? काय अक्कल नसताना इस्टेटीची वारशी केलं तर काय उपकार नाही. जगात उपकार दोघांनी केले, दोघांच्याच गोठ्यात आली. सांगून टाकले मी. आई वडील आणि संत तुकोबा का सांगतात? आले त्यासाठी. आणि लिहून घ्या वाक्य. आले वैकुंठावरून आणि गेले वैकुंठाला. अशीच एकच विभूती, तिचं नाव तुकोबा. एकच. बाकीचे निवड. आता आपल्याकडे सगळे लोक म्हणते ते वैकुंठवासी झाले. बावळेपणा करू नको. आता आपण तसे पाहिलं तर कैलासवासी नाही, आपण नरकवासी आहे. नरकवासी. पण लाज वाटती म्हणून कैलासवासी. नाही तर आपण जनरली नरकवासी. पण आता नको पाहुण्या रावळ्यात चौजा आला म्हणून कैलासवासी.
आता आपला बोंगे आपल्यालाच माहिती, आपण कोणते कुठाने करून मेलोय हे आपल्यालाच माहिती, आणि आपले कुठाने मागच्यानी काय भोगलेत हे आपल्यालाच माहिती. सांगायची काही गरज नाही. मरताना किती येत नव्हत्या हे मी सांगून तुम्हाला काय फायदा आहे. 13 वर्षे म्हातारे खाटावत अजून मरण. दररोज या मला हाक मारते, पाय रे पाय. या म्हणतो थांब अजून हिशोब पुरा होऊ दे. तरुणपणात तो जेवढा माज केलाय तेवढा वजा झाल्याशिवाय जाणे नाही. तरुणपणातली मस्ती भगवंत वजा करून घेतल्याशिवाय म्हातारपण क्लिअर येत नाही त्यांना. त्याला बऱ्याच लोकांचं भ्रम आहे का देव काय करतो काय करतो काय करतो. वा वा वा, ज्यांच्या घराने 12 लाखाची बंगले आहेत ना त्यांच्या घरात पेशंट जाऊन पहा तुम्ही. प्रत्येक खाटावर एक उतारं पडेली. कोणच्या पुढून नळी, कोणच्या मागून नळी, कोणच्या नळीत नळी, पण सुटका नाही. सुटका हे रोडच्या कडेला लोक खडी फोडी द्या. रोडच्या कडे लोक खडी फोडी द्या. घर कशाचं आहे? कागदाचं. गड कशाचं आहे? एसी आहे का? DVD आहे का? DTH आहे का? CD प्लेअर आहे का? TV आहे का? दनादन घोरा द्या. आहे का डास मत्स्यर? भ्यावत नाही. कुत्र्याची कळवण झाली तरी उठती नाही. आणि श्रीमंताच्या बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारू द्या, उठला बॉम्ब. उघडा बॉम्ब वापळा. संडासात बॅटरी लावीन, बाथरूम मध्ये बॅटरी लावीन, खिडकी उघडून पाहिन त्याची सावली पाहून मागं सरकतो. पडला ना जिन्यावरून खाली, मेला भाऊ. अरे ते जमणार नाही. कीर्तनाला आलेल्या सगळ्या नोकरीवाल्यांना सांगतो, सगळ्या तुम्ही पैसे जरूर खा. खालेच पाहिजे. कोणी साबण लावलं नाही. लोक फक्त आमच्या नावानं बॉम्बला. ते कीर्तनकार लोक लय पैसे घेते बा. बाकीच्यांची पार धुतलं ना तुम्ही. कोण खात नाही पैसे? उगाच आमचा भाऊ बटा झालाय, नाही तर पार बाकीच्यांनी सुपडा साफ केला ना. शाळेत भात सुरू करावा, तांदूळ गुरुजीच्या घरी. अंगणवाडीत घुगऱ्या सुरू करावा, बाई हरभरी खाती. अरे काय तर आहे. गायचं प्रकरण करावा, पाहुण्याच्या गायला बिल्ला. आपण पोराचा बाप व्हावा, नोंदवायचे 100 द्यावा. आपण बाप व्हाच कष्ट. आपण टेंडर काढणाऱ्याला पैसे, टेंडर काढणाऱ्याला पैसे, मंजूर काढणाऱ्याला पैसे, ज्याच्या घरापुढून गेला पैसे, ज्याच्या गावातून गेला त्याला पैसे. रस्त्याला काय फक्त खड्डा मुरुम. पहिल्या पावसात खड्डा ओके, अति पावसाने रस्ता फुटला. रस्ता झालाच का होता? धुतलं रे धुतलं. फक्त एक सांगतो तेवढं नीट आहे का, तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असो. मी काय देवाचा मेवणा नाही. मी जर कीर्तनाचा पैसा कमावला आणि दान धर्म अन्नदान केलं नाही ना, माझं सुद्धा वाटोळं ऐश्वरानं. मी जर कीर्तनाचा पैसा कमावला आणि आमच्या बायकाला नुसते लुगडे सोनं घेत बसलो ना, आमच्या बायका सुद्धा वर पटे तर पटे होऊन मरतील. ध्यानात ठेवा. आमची पोरं सुद्धा अशी एकणी फुकणी येणार, जिलाबी कपाना लाडू मागणार. तुम्हाला सुद्धा ओळखू येणार नाही इंदुरीकरच्या फॅक्टरीतला मालिका. म्हणून सगळ्या नोकरीवाल्यांना सांगतो, पैसे जरूर खा, खालेच पाहिजे. पण तुमच्यात जर धमक असेल ना, धमक, तर लखपतीचे खा. जर गरिबाचे 100-50 खाल आजपासून, तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो वाकडे तिकडे होऊन मराल. ध्यानात ठेवा. खाऊ नका. महिला मंडळाला एक वाक्य सांगतो, तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या, मी तुमच्या मुलासारख्या, तुमच्या पायाला हात लावतो सगळ्या महिलांच्या. मुलाला बिस्किट नाही मिळालं तर भाकरी चारा, मुलाला दूध नाही मिळालं तर पिठाचं पाणी पाजा, पण नवऱ्यानं पापानं कमावलेल्या पैशाचे बदाम सुद्धा पोरांना चारू नका. सगळी अवलाद भंगार निघाल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात. सगळी अवलाद भिकार चोट निघणार. ध्यानात. तिथं मी असू द्या, हा विनोद समजू नका. हा विनोद नाही. आणि वेळ निघून गेल्यावर कर्माची फळं भोगायला लागल्यावर दुसऱ्याला सांगून काही फायदा नाही. वाक्य लिहून घ्या पुढे चला. आसुरी संपत्ती कधी माणसाला सुखानं जगू देत नाही, आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. ती कमी असू द्या, कमी असू द्या, पोटभर नसू द्या, अर्धपोटी असू द्या, पण तिच्या दुःख नाही. त्याला
हे शेतकरी दना दन काही खाते, काय त्याला रोग नाही राग नाही. शेतकऱ्याची बाई 3-3 मुळ्या ऊसाच्या तोडीची, बैलांना पाणी पाजती, तिला रोग नाही राग नाही. मग नोकरीवाल्याची बायको घरातल्या घरात का रोगी आहे? तिथं नुसती बोंबलं ती, जिन्याने त्रास होतो. मग अमरधाम मध्ये राहिलाय, मर तिकडं. अरे भाऊ, नाही नाही, माझ्या बोलण्याचा कोणाला राग आला असेल तर माझ्यासाठी थोडा त्रास काढा. घरी गेलो एक अभंग वाचा, पर्येशी गवारा साद वाचा. इंद्राचा मित्र जनकाचा व्याही, सीतेचा सासरान रामचंद्राचा बाप सुद्धा बिगर पाण्याचा मेला. तुम्ही काय घेऊन बसले भाऊ? ज्याची लंका सोन्याची त्याच्यावर भीक मागायची पाळी आली, तुम्हाला का उतालाय घेणार ज्ञानाचा? तुम्हाला उदाहरण सांगतो पुढे जातो. 100 पोरांचा बाप होता धृतराष्ट्र. 100 पोरांचा बाप, भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. निडाय का? धृतराष्ट्राच्या शब्दावर भारत हलत होता. मराईच्या टायमाला धृतराष्ट्राला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. 100 पोरांचा बाप, आणि ज्यांच्या घरच्या भाकरी खाल्या त्यांच्याशी आयुष्यभर दुश्मनी. आणि आंधळ म्हातारं जेवायला बसलं का तिथं भीम यायचा. भीम, आणि भीम त्याला तोंडावर म्हणायचा, आंधळ्या, अरे आयुष्यभर आमच्याशी दुश्मनी केली आणि आज आमच्या भाकरीवर जगवतो. तोंडावर जेवण का म्हातारा? वाळलं म्हातारं. युधिष्ठिराने त्याला विचारलं, दादा काय बनगड आहे? सगळे त्याला दादा म्हणायचे, आणि दादा म्हणायच्या मापात होताच तो मुळातच दादा होता. दादा काय भानगड आहे? ढसा रडला धृतराष्ट्र, ढसा. 100 पोरांचा बाप रडला, भारताचा सम्राट रडला. ध्यानात ठेवा. आणि काय म्हणला माहित आहे? माझी पोरं मेल्याचं मला वाईट वाटलं नाही, माझं राज्य गेल्याचं मला वाईट वाटलं नाही. मला जेवताना भीम बोलतोय तेवढं बंद करा. भीमाकडे 2 गोष्टी होत्या, तब्येत मोकार, डोक्यात कमी. भुईमुगाला पाला जास्त म्हणल्यावर शंका कमी. शंका भीमाला दादाने जाऊन सांगितलं, भीमा अरे जेवताना कुठे बोलत असतात का? तर भीमाका 2 गोष्टी होत्या. भीमानं असा अर्थ लावला, जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं, पण म्हातारं सोडायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी भीम गेला आणि त्याला म्हणला, आंधळ्या